नमस्कार, मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशावर आहे ते. आणि खरं तर ना मेंटेनन्स म्हणजे काय तर हे तुम्हाला मी पुढे एक्सप्लेन करते. चला, तर सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सगळे झोपले तोपर्यंत म्हटलं हे माझं जे काम आहे ना ते मी करून घेते. आणि किचन तुम्ही बघू शकतात की त्याच्या ज्या खिडकीची बाजूची जी टाईल्स आहेत ना ती निघून म्हणजे थोडीशी निघायला आलेली आहे. म्हटलं ती लगेच आपण पॅक करून घेऊया जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम नको. आपण म्हणतो ना की घर म्हणजे फक्त 4 भिंती आणि एक छप्पर नसतं. आपल्या घरामध्ये सकाळपासून ते रात्री शांत झोप येण्यापर्यंत आपण गावाला जरी गेलो ना तर कधी आपल्याला आपल्या घरी येतो आणि शांत झोपतोय असं होतं, कारण की आपल्याला दुसऱ्या ठिकाणी गेलं तर झोपसुद्धा लागत नाही. सो आपलं घराशी नातंच असं असतं. त्यामुळे कोणतंही घर असो, म्हणजे वस्तू सजीव असो किंवा निर्जीव असो, पण त्यांच्या भावना या बोलक्याच असतात. आणि आपलं घर आहे त्यामुळे त्या घराची आपल्या जे प्रेम आहे ना ते आपण आपल्या काळजीतून व्यक्त करत असतो. आता जसं की घरासाठी थोडासा काहीतरी खराब झालं आहे तर ती वस्तू वेळेवर जर आपण क्लिअर केली तर आपला येणारा खर्चही वाचत असतो. मग आपण म्हणतो ना की घर म्हणजे फक्त भावना नाही आहे, आणि त्यासाठी ना ते घर तसं ठेवणं पण गरजेचं असतं. आणि घराशी निगडीत अशा बऱ्याच प्रत्येक गृहिणीचं असं असतं की तिचा किचन तिला व्यवस्थित हवा आहे, तिला आज ही गोष्टीमध्ये बदल केला आहे, उद्या त्या गोष्टीमध्ये बदल केला आहे, आणि ती छोट्या गोष्टींमधला बदल देखील तिला खूप जास्त पॉझिटिव्हिटी देऊन जातो. आणि तसंच काहीसं आहे की माझीही टाईल्स निघाली आहे आणि त्यामुळे मला ते आजच्या दिवसात क्लिअर करायचं आहे. आणि ते कसं ते तुम्हाला पुढे व्हिडिओत दिसेल, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. तर बघा, या ठिकाणी ना मी वॉलपुट्टी, थोडासा फेविकॉल आणि थोडंसं पाणी ॲड केलं आणि एक असं घट्ट असं क्रीम टाईप आपण बनवून घेतलं आणि एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून त्याचा एक कोन तयार करायचा आहे. आता या ठिकाणी ना जी काही टाईल्स आहे आतमध्ये अशा पद्धतीने थोडंसं पाणी स्प्रेड करते जेणेकरून वॉलपुट्टी आतमध्ये गेल्यानंतर ती त्याला घट्ट अशी पकडून ठेवेल. आता याचे इतका नुकसान तर असतंच, कारण की किचन आहे, किचनमध्ये खाण्याचे पदार्थ असतात आणि अशा काही ठिकाणी ना मग जिथे जागा दिसते ना तिथे मुंग्या व्हायला सुरुवात होते, हळूहळू छोटे छोटे किडे होतात. आणि त्याचमुळे किचनमध्ये अशा काही गोष्टी घडल्या ना त्या सगळ्यात पहिले व्यवस्थित करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे येणारा पुढचा जो खर्च जर आपल्याला वाचवायचा असेल ना, आत्ता जी गोष्ट जिथं घडली ना ती लगेच क्लिअर केली तर त्यालाच आपण मेंटेनन्स म्हणतो, की गोष्टी मेंटेन करणं. सो ती गोष्ट मेंटेन करायचीच असते आणि नाही केली तर मग पुढे आपल्याला भरपूर असा खर्च करावा लागतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या घरांच्या बाबतीत घडत असतात. आणि आपण घरासारखं राहण्यासाठी बनवण्यासाठी ना, म्हणजे घरात राहण्यासाठी घर जपणंही तितकंच गरजेचं असतं. आणि घर जपणं म्हणजे घरासाठी मेंटेनन्स करणं, यालाच आपण मेंटेनन्स असं म्हणत असतो. आणि तो केल्यानंतर ना आपल्याला तितकाच आनंद देखील मिळतो, कारण की येणारा पुढचा खर्च आपला टाळला जातो आहे आणि जी गोष्ट आपली बिघडली ती गोष्ट तिथेच क्लिअर होते. चला, तर इथे बघा प्लास्टिकच्या एका बॅगमध्ये जे मी मिक्सचर बनवलं होतं ते अशा पद्धतीने आता त्या टाईल्सच्या यामध्ये भरते, की जेणेकरून ते लगेच पॅक होईल. आणि पॅक होण्यासाठी 2 ते 3 तास लागतात. आतमध्ये छान असं पाणी स्प्रेड करते आणि त्यानंतर ही वॉलपुट्टी अशा पद्धतीने कोनने भरते, की जेणेकरून ती आतपर्यंत जाईल आणि ती टाईल्स निघण्यापासून वाचणार आहे. आता आपलं घर कितीही जुनं असलं ना तरी त्याला वेळोवेळी खर्च करणं किंवा या सगळ्या गोष्टी येतात. आणि फार जुनं बांधकाम आहे त्यामुळे इतकं जास्त बाहेरून तर काही नाही, पण आतून घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी अशा होत असतात. सो त्या करणं गरजेचं असतं. चला, तुम्हीही असं काही तुमच्या घरात मेंटेनन्स निघाला की करतात का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हे जे काही माझे डेली ब्लॉग्स असतील ते आवडत असतील किंवा आणखी काही गोष्टी तुम्हाला बघायच्या असतील तर त्याही तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगत जा. चला, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. चला, अशा पद्धतीने ना हे सगळं मी व्यवस्थित पॅक करून घेते. थोडंसं एक्स्ट्राचं मिक्सचर आहे, मग जिथे कुठे किचनच्या टाईल्सला किंवा किचनला दिसते ते पण सगळं पॅक करून घेते. आणि बघू शकतात ही मेथड मला खूप जास्त सोपी वाटली. आणि हो,
सध्या असं आहे की आपल्याला ही वॉलपुट्टीसुद्धा रेडी मिळते, त्याचा एक ट्यूब मिळते की जी आपण यामध्ये डायरेक्ट घालू शकतो. हे असे उद्योग करण्याची अजिबात गरज नाही. पण आता आपलं असं असतं की पैसे आता घरात आहे तर त्यातूनच आपण ॲडजस्ट करूया. कशाला उगाच पैसे खर्च करायचे. आणि वॉलपुट्टी किंवा व्हाईट सिमेंट ह्या अशा गोष्टी असतात किंवा बाथरूममध्ये पण अशा बऱ्याचदा निघतं. त्यामुळे या अशा गोष्टी मी आणून ठेवत असते घरामध्ये. सो होती म्हणून मग अशा पद्धतीने मिक्स केलं आणि लावलं. खर्चही वाचला आणि घरातल्या घरात कामही झालं. आणि अशा पद्धतीने आता सकाळी ही सगळी गोष्ट करून घेतली. रविवारचा दिवस होता आणि सगळी मंडळी तर झोपलेली आहे. त्यामुळे म्हटलं हे काम करून घेऊया. आणि त्याचबरोबर लावताना काय आपण फक्त तितकीच जागा लावत नाही, आजूबाजूलाही होतं. आणि वॉलपुट्टी असो ती लगेच कडक होऊन जाते. त्यामुळे बाजूची ज्या काही गोष्टी होत्या ना त्या मी लगेच क्लीन करून घेतल्या. कारण की नंतर त्या कडक झाल्या की त्या आपल्याच्याने निघणार नाही. एकतर मी त्यामध्ये फेविकॉल पण घातलेला होता. सो अशा पद्धतीने माझं आजचं हे काम खूप दिवसांचं पेंडिंग होतं. बघत होते की पण शेवटी फायनली आजचा दिवस तो आला की त्या दिवशी मला काम करायचं सुचलं. कारण की सकाळी एक मुलांचं स्कूल असलं की सकाळपासून तीच गडबड असते आणि दुपारनंतर थोडंसं थकायला होतं, म्हणून थोडासा आराम वगैरे, व्हिडिओ एडिटिंग या बऱ्याच सगळ्या गोष्टी असतात. आणि व्हिडिओ काढून या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटल्या ना की तितकाच वेळ देखील जातो. आणि तुम्ही बघू शकता फायनली ही काम जे आहेत ना ते आपलं झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने चला आता दिवसाची सुरुवात सकाळी चांगली काम होऊन झाली. केलं मला घरच्या घरी जसं जमलं. कारण की काय झालं असतं की मी जर ते आता लावलं नसतं ना तर ती जी फरशी आहे ती निघून आली असती आणि त्यामुळे पुन्हा किचनचं काम निघालं असतं. म्हणून म्हटलं चला घरच्या घरी आपल्याला जितकं जमतंय तितकं करूया. आणि ना घराचं असंच असतं की आता या घराला झाले 10 ते 15 वर्ष. त्यामुळे छोटी छोटी कामं असतात, नळ वगैरे असतात, या गोष्टी निघतच असतात. आणि त्यामुळे ते वेळेवर जर मेंटेन केलं तर ठीक आहे, नाही तर मग पुढे जाऊन आपल्याला जास्तीचं काम निघतं. त्यामुळे ते केलं. आणि आता थंडी कमी झाली त्यामुळे आता एक्स्ट्राचे जे काही स्वेटर होते ना ते मला आज वॉश करून ठेवते. हळूहळू आपली अशीच कामं वाढत जातात आणि त्यानंतर मग विचारूच नका, जसा ऋतू बदलतो तशी कामंही बदलतात. आणि आज तीच म्हटलं म्हणजे आमच्याकडे प्रत्येकाचे 2-2, 3-3 स्वेटर होतेच. तर काय विचार करते की एक ठेवूया आणि जे काही जास्तीचे आहेत म्हणजे एक्स्ट्राचे 2-2 ते आज मी वॉश करते. आणि ऊन छान पडतं आहे त्यामुळे आता मलाही छान वाटतं आहे. सो चला व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होणार आहे तेही तुम्हाला दिसेल. इकडे मी आता दूध गरम करायला ठेवलं आहे सगळ्यांसाठी. सो दूध द्यायचं आहे आणि त्यानंतर मग मला माझी कामं करायला सुरुवात. काल मी हेअर वॉश केला होता त्यामुळे मी आज काही हेअर वॉश केला नाही. आज संडे आहे तरीही. आणि बघूया काय काय होतं आहे. व्हिडिओ स्किप न करता बघा. बाकीच्यांना सकाळी दूध दिलं आणि त्यानंतर मी हे रोज आता सध्या तरी आम्ही बीटरूट ज्यूस पितो आहे. म्हणजे मीही पिला आणि मुलांनाही दिलंच होतं. आणि चला बाकीची कामं करायची आहे तोपर्यंत सकाळी आता चांगलं ऊन पडायला लागलं आहे. मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्या मिरच्या निवडलेल्या होत्या आणि ऊन नव्हतं त्यामुळे तशाच ठेवलेल्या. आता काल परवापासून थोडंसं ऊन पडतं आहे तर म्हटलं आता 2-3 दिवस याला चांगलं ऊन दिल्यानंतरच आपल्याला पुढची काही प्रोसेस आहे ती करता येईल. आणि मिरची छान निवडून ठेवलेली होती त्यामुळे मग ती लगेच इथे वाळायला घातली. आता आमच्याकडे कबुतरं पण भरपूर आहे आणि त्याचबरोबर हवाही असते. आणि आपण काय एकदा वरती वाळत घातलं की परत काय वरती येणं होत नाही, जेव्हा काढायची असेल तेव्हाच येतो. म्हणून मग व्यवस्थित पसरवून ती जी साडी आहे तीच पुन्हा त्यावरती घातली जेणेकरून मिरच्या उडवू नये किंवा कबुतरं असतात मग घाण वगैरे करतात किंवा धूळ उडते. आणि ही अशी गोष्ट आहे की पुन्हा धूळ जर लागली तर आपण काय त्याला धुता येत नाही. तर वाळवतो इतकं तर सगळं व्यवस्थित असं मी झाकून ठेवलं. त्यानंतर सगळ्यात पहिले तर कपडे वॉश करायला घेतले. सध्या तरी मी मशीन लावत नाही, ऊन पडतं आहे त्यामुळे ना मला कपडे धुवायलाही आवडतात. पाण्यामध्येच जरा थंड पाणी छान वाटतं. आणि हे सगळे जे स्वेटर आहेत ना ते मी गरम पाण्यात पहिले निरमा पावडरमध्ये भिजत घातले होते त्यामुळे ते मला हातानेच वॉश करायचे होते. आणि इतके जास्त खराब झालेले होते ना कारण की इतकी थंडी असते की 2-3 स्वेटर प्रत्येकाचेच होते. तरीही मी एक सध्या ठेवले कारण की पूर्णपणे थंडी गायब झाली नाही आहे. पण जे काही आहेत ना म्हटलं हळूहळू ऊन पडते तर छोटी छोटी कामं आपण सुरुवात करूया. कारण की आपलं जसं ऋतू बदलतो तशी कामं बदलत असतात हे प्रत्येकालाच माहिती आहे.
उन्हाळ्याच्या नंतर कामं चालू होते. महाशिवरात्री झाली की पुन्हा ऊन जास्तीचं पडायला लागतं. तर मी ते सगळे जॅकेट, स्वेटर वगैरे धुतले. आता खाली पण आपले जे रोजचे डेली कपडे ते मी गॅलरीत टाकणार होते. म्हणून सगळे स्वेटर मी टेरेसवर आणून वाळत घातले. त्यानंतर मिरचीही वाळत होती आणि बरेच दिवस झाले माझ्या झाडांकडे काही माझं लक्ष नव्हतं. थोडंसं पाणी घालते मी फक्त. पण बघूया पुढच्या दिवसामध्ये काय त्याला मला खतपाणी घालायचं आहे ते तर होईलच. आणि गॅलरीही क्लीन करायची होती. त्याआधी कपडे सगळे वाळत घातले. हाताने धुतले त्यामुळे पिळून वाळत घालावे लागतात. मशीनचे कपडे असले की पटापट आपण काढतो आणि लगेच असं वरती ठेवून देतो. सो कपडे झाले, आता पटकन गॅलरी क्लीन करते. कारण की गॅलरीत काल मी काहीतरी लावलं होतं जे तुम्हाला पुढच्या काही दिवसात मी दाखवेल की मी काय केलं होतं. आणि त्यामुळे इतकी सगळी माती इथे झालेली होती. आणि रविवारचा दिवस असला की आपली ही अशीच धावपळ असते. बरेचशी डीप क्लिनिंग करायचं असतं कारण की इतर दिवशी त्या गोष्टींना आपल्याला वेळ मिळत नाही. सो इथे गॅलरी क्लीन केली. आता मातीचे पाय तुम्ही घरात किती आले तेही बघू शकतात. त्यामुळे आता वरतूनपर्यंत खालीपर्यंत सगळ्याच आपल्या फरशा आहेत त्याही क्लीन करायच्या होत्या. तर चला. चला फायनली अशा पद्धतीने गॅलरी माझी क्लीन झाली. कपडे वाळत घातले आणि सगळं घर आवरून झालं आहे. कालचे कपडे देखील मी सकाळी काढले त्यामुळे त्यांच्या घड्या घालायच्या बाकी आहे. आणि आज मी बनवलं होतं मटार खिमा, जो नवीन रेसिपी ट्राय केली.